नमस्कार, मी अक्षय आणि स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं बोट टॉक्सवरती। खरं म्हणजे संपूर्ण देशामध्ये संसदीय शासन व्यवस्था आहे आणि या देशातली शासन व्यवस्था ही 3 स्तराची आहे। प्राथमिक स्तर म्हणजे अर्थातच पहिला स्तर केंद्रीय स्तरावरती संसदीय शासन व्यवस्था, राज्य स्तरावरती संसदीय शासन व्यवस्था आणि तीच व्यवस्था 1992 ला आपण 73 आणि 74वी घटना दुरुस्ती करून स्थानिक स्तरावरती सुद्धा संसदीय शासन व्यवस्थेसारखीच व्यवस्था निर्माण केली। काय यामागचा उद्देश काय? ही लोकशाही विकेंद्रीकृत व्हायला पाहिजे। या लोकशाही भारतामधले सर्व लोकांना सामावून घेता यायला पाहिजे। लोकशाहीचं प्रशिक्षण सगळ्यांना देता यायला पाहिजे। हा प्रमुख हेतू या 73 आणि 74व्या घटना दुरुस्तीचा होता। आता नुकत्याच नगर परिषदांच्या निवडणुका सुद्धा झाल्या या अगोदर आणि आता महानगरपालिकांच्या निवडणुका झाल्या। अर्थातच शहरी नगर परिषदांच्या निवडणुका झाल्या। शहरी त्याला आपण शहरी स्थानिक स्वराज्य संस्था म्हणतो। म्हणजे आता 74वी घटना दुरुस्ती जी 1992 ला केली गेली त्यामधली 243 क्यू नावाची जी अनुच्छेद आहे, हा अनुच्छेद शहरी नगरपालिकांसाठी आहे। यापैकी नगर परिषदांच्या निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये आपण बघितलं की सत्ताधारी पक्षांनाच बऱ्याचशा आणि बहुतांश महानगरपालिकांमध्ये परत सत्ता मिळाली आणि तोच प्रकार पुन्हा आता महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये झाला। अर्थातच नुकत्याच 15 जानेवारी 2026 रोजी 29 महानगरपालिकांच्या निवडणुका पार पडल्या आणि अपेक्षेप्रमाणे नेहमीप्रमाणे सत्ताधारी पक्ष अर्थातच महायुतीच्याच सरकारला किंवा महायुतीतलाच पुन्हा एकदा बहुतांश महानगरपालिकांमध्ये सत्ता मिळाली। हे निकाल सुद्धा लागलेले आपण बघितले। पण या अनुषंगाने अनेक प्रश्न निर्माण होतात। ही प्रश्न जुनीच आहेत, नवीन नाहीत। मग ही सातत्याने अशीच चालत राहणार का? नवीन जी काही लोकशाही येत आहे, नवीन जे युवक येत आहेत, हे युवक कोणत्या दिशेने जात आहेत याचा आपण काय बघतो आहोत हे अभ्यास करणं फार गरजेचं राहील। आपण आता महत्त्वाचं आहे, साधारण आपण महानगरपालिकांच्या अनुषंगाने चर्चा करतो। 15 जानेवारी 2026च्या आदल्या दिवशी राज्य निवडणूक आयोग एक निर्णय जाहीर करतो की पाडू नावाचं एक यंत्र आपत्यामध्ये येणार। पाडू अर्थातच प्रिंटिंग ऑक्झिलरी युनिट आपण त्याला म्हणतो। हे युनिट नव्याने बसवलं गेलं आहे आणि याच्याबद्दल कोणत्याही राजकीय पक्षांना कोणतीही पूर्वकल्पना दिली गेलेली नव्हती। मग हे नव्याने होत आहे। हे एक आव्हान आहे की या देशामध्ये निष्पक्ष रीतीनं निवडणुका पार पाडण्याची जबाबदारी निवडणूक आयोगावरती आहे। जशा पद्धतीनं केंद्रीय स्तरावरच्या आणि राज्य स्तरावरच्या निवडणुका पार पाडण्यासाठी आपल्याकडे केंद्रीय निवडणूक आयोग आहे, त्याच पद्धतीनं 73 आणि 74वी घटना दुरुस्ती ज्यावेळी केली त्यावेळी राज्यातल्या निवडणुका पार पाडण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाची सुद्धा आपण तरतूद केली। मग हा राज्य निवडणूक आयोग सुद्धा निष्पक्ष असणं अपेक्षित आहे। मात्र हा निवडणूक आयोग काय करतो? सत्ताधारी पक्षांसोबत आहे का? मग अशा अनेक आरोप होतात की निवडणूक आयोगाची आणि सत्ताधारी पक्षांची मिलीभगत आहे आणि असं करून विरोधी पक्षांना यामध्ये पराभवाला सामोरे जावं लागतं। हा एक नेहमीचा आरोप होतो। विरोधी पक्षांचा एक आरोप त्याच्यामध्ये होतो की आमच्यासोबत अन्याय होतो आणि या निष्पक्ष निवडणुका होत नाही, त्यामागचं प्रमुख कारण की ईव्हीएम। त्यानंतर दुसरा आरोप केला जातो मतदार याद्यांचा की मतदार याद्यांमध्ये घोळ आहे। अनेकदा आपण बघितलं राहुल गांधींनी त्याच्याबद्दल काही खुलासे केलेत। हे सगळं बघत आलोय आपण। परंतु प्रश्न हा आहे की सत्ताधारी पक्ष अर्थातच भाजप म्हणा किंवा मग महायुती म्हणा, ही महायुती सातत्यानं शहरी नगरपालिकांमध्ये सत्तेमध्ये येताना दिसून येत आहे। मग याच्या मागचं नेमकं कारण काय? हा खरंच घोळ आहे का? हा घोळ म्हणण्याच्या पूर्वी आपण विरोधी पक्षांनी किंवा विरोधकांनी स्वतःला सुद्धा पडताळणं खूप महत्त्वाचं असेल। हे मला या अनुषंगाने महत्त्वाचं सांगायचं राहील। कारण विरोधक यावेळी खरंच एकवटलेले आहेत का? त्यांना या निवडणुकांचं गांभीर्य माहिती आहे का? विरोधकांमध्येच एकी नाही आहे। सर्वात महत्त्वाचं, विरोधकांनी भारतीय जनता पक्षाकडून काय शिकावं तर नियोजन। काल परवाच निखिल वागळे म्हणत होते की त्यांचं एक स्टेटमेंट आहे की जनतेने मतदान करून सुद्धा, जनतेने सत्ताधारी पक्षाच्या किंवा महायुतीच्या विरुद्ध मतदान करून सुद्धा महायुती निवडून कशी येते, नेमकी सत्तेवरती कशी येते? तर त्याच्या मागचं सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे की विरोधकांकडे
प्रॉपर नियोजन नाही, नियोजनाचा अभाव हे सर्वात महत्त्वाचं पराभवाचं कारण आहे. हे मान्य करावंच लागेल. हेच सातत्याने आपल्याला अनेक तज्ज्ञ सांगत आल्यात, अनेक पत्रकार सांगत आल्यात, तरी सुद्धा विरोधक याच्यावरती लक्ष देत नाहीत. नियोजनाच्या बाबत आपण मुंबईच्या महानगरपालिकांच्या अनुषंगाने विचार जर केला, त्या ठिकाणी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे दोघेही ठाकरे बंधू एकत्रित आले. मात्र केव्हा एकत्रित आले? निवडणुकांच्या महिनाभर, दीड महिनाभर, 2 महिनाभर अगोदर एकत्रित आले. पण या निवडणुकांचं नियोजन भारतीय जनता पक्ष 2 ते 3 वर्षापूर्वी अगोदरपासून करतं. मग हे नियोजन विरोधकांना करताच आलं नाही. अगदी काँग्रेस आणि त्यामध्ये वंचित बहुजन आघाडीची सुद्धा युती झालेली दिसून येते. या युत्या बऱ्याच ठिकाणी, नांदेडसारख्या ठिकाणी युती झाली आणि लगेचच तुटली. म्हणजे ही किती वेळ युती चालते याचा सुद्धा अंदाज नाही. याचं आपण एक बघू शकतो फलित किंवा याच्याबद्दलचा एक यश जर म्हटलं आपण, काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी यांची एकत्रित युती झाल्या कारणाने अकोला असो किंवा अकोलापेक्षाही लातूर बघू शकतो आपण. लातूर जागतं उदाहरण आहे की त्या ठिकाणी सत्ता आज रोजी काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीची आलेली दिसून येते. त्याच्यानंतर मुंबईमध्ये सुद्धा हाच एक आपल्याला चांगल्या प्रकारे हा प्रयोग दिसून येतो आहे. मग याच्याबाबत हे तुम्ही वेळेवर का करता? याच्यासाठी नियोजन का नाही तुमच्याकडे? आज भारतीय जनता पक्ष कोणत्याही बाबत घोळ करव असो किंवा मग सत्ताधारी पक्ष त्यामध्ये निवडणूक आयोगाला सोबत घेणार असो, काहीही होणार असो, परंतु त्यामध्ये महत्त्वाचं आहे की त्यामध्ये नियोजन आयोग म्हणण्यापेक्षा विरोधकांनी या गोष्टीचं नियोजन करणं महत्त्वाचं आहे, जे की नियोजन होत नाही. मग यामध्ये आता 2029 मध्ये येणाऱ्या निवडणुका असेल तर त्या निवडणुकांचं नियोजन आताच विरोधकांनी करणं गरजेचं आहे. याबाबत अतिशय उत्तम उदाहरण देता येईल आपल्याला ममता बॅनर्जींचं, जे की पश्चिम बंगालमध्ये त्यांनी सत्ताधारी पक्षाच्या म्हणजे किंवा केंद्रामध्ये जे काही महायुती असेल किंवा युती सरकार असेल त्या युती सरकारच्या विरुद्ध दंड ठोपाटलेले दिसून येतात आणि जबरदस्त त्यांचं एक त्या ठिकाणी ऑरा तयार झालेला दिसून येतो आपल्याला. म्हणजे हे काही सोपं नाही. त्याच्यामध्ये तुम्हाला तितकी, कारण ममता बॅनर्जींचं आपल्याला माहिती आहे त्यावेळी तर त्यांनी अक्षरशः म्हणजे जेपींना विरोध केलेला होता. जेपींच्या कारवरती त्या थैत्या नाचलेल्या होत्या त्यांच्या विरोधात. ज्यावेळी जेपींचा एक खूप मोठा यशाचा एक त्यामध्ये आपल्याला चढ दिसून येतो किंवा त्यांचा काळ दिसून येतो, त्या काळात जेपींच्या विरोधामध्ये त्या होत्या. आणि इतकं जबरदस्त त्यांचं नियोजन ममता बॅनर्जींचं हे महाराष्ट्रामध्ये का होऊ शकत नाही किंवा इतर राज्यांमध्ये का होऊ शकत नाही? आज रोजी देशामध्ये मी आजच म्हणतोय की संसदीय शासन व्यवस्था आहे. ही संसदीय शासन व्यवस्थेमध्ये विविध पक्षांना सत्ता मिळायला हवी. एकाच पक्षाला सातत्याने, मी काही भारतीय जनता पक्षाच्या विरुद्ध नाही किंवा मी काही काँग्रेसच्या सुद्धा विरुद्ध नाही, परंतु आमच्या लोकांचं सांगणं एक आहे की देशामध्ये सत्ता परिवर्तन होत राहावं. हे जर झालं तर सत्ताधारी माजुरडी भाषा करत नाही किंवा माजुरड्या पद्धतीनं वागत नाही आणि याच्यातून जनतेचं कल्याण होतं. जनतेचं जर कल्याण साध्य करायचं असेल तर विविध पक्षांची किंवा युत्यांची किंवा आघाड्यांची सरकारही सत्तेमध्ये यायला हवी. भारतीय जनता ही उलटच करते याबाबत की 15-15, 20-20 वर्ष एकाच पक्षाला सत्ता देतं. हे व्हायला नको. याच्यासाठी दर 5 वर्षांनी म्हणा. राजस्थान फार अतिशय उत्तम उदाहरण म्हणता येईल त्याबाबत. राजस्थानमध्ये बरेचदा एकतर काँग्रेसचं सरकार येतं किंवा भारतीय जनता पक्षाचं सरकार येतं. अशा पद्धतीने कुठेतरी व्हायला पाहिजे. हे राष्ट्रीय स्तरावरती व्हायला पाहिजे, राज्य स्तरावरती व्हायला पाहिजे आणि स्थानिक स्तरावरती सुद्धा होणं अपेक्षित आहे. हे जर नाही झालं तर याच्या मागचा, या संपूर्ण गोष्टीमागचा एक महत्त्वाचा सार निघतो, जो की या थंबनेलवरती आपण सगळा बघितला की मतदान करणाऱ्यांचं प्रमाण दिवसागणिक घटते आहे. मतदार जागृत होत नाही आहे. मतदारांना निराशा येते आहे की मी मतदान केलं तरी माझ्या मतदानाचा कोणताही उपयोग नाही. याच्या मागचं कारण असं की रूमर्स डोक्यामध्ये अशी तयार झाले आहेत की ईव्हीएममध्ये घोळ आहे. ईव्हीएममध्ये घोळ आहे हे म्हणण्याच्याही पलीकडे एक आहे की मी माझा हक्क बजावणार. त्यासोबत पक्षांनी ठरवणं गरजेचं आहे, विरोधी पक्षांनी, की नियोजन व्यवस्थित करणं अपेक्षित आहे आणि मतदारांनी ठरवणं अपेक्षित आहे की मी मतदान करणार. आज रोजी बघितलं तर 29 महानगरपालिकांच्या या निवडणुकांमध्ये संपूर्ण महाराष्ट्रात सरासरी केवळ आणि केवळ 60% मतदान झालं. याचा अर्थ या राज्यातल्या 40% लोकांना लोकशाही नको आहे का?
लोकशाही या 40% लोकांनी नाकारली आहे का सपशेल, हे या ठिकाणी आपल्याला प्रश्न निर्माण होण्यासारखी गोष्ट आहे. कारण हा देश युवकांचा देश आहे आणि हे युवक काय करतायत. आज रोजी अनेक ठिकाणी आपल्या अनेक समस्या आहेत. बेरोजगारी, दारिद्र्य, अस्वच्छता, पर्यावरण, अनेक साऱ्या गोष्टी आपल्याला व्यासलेल्या आपल्याला दिसून येतात. अनेकांना कदाचित वाटत असेल की त्यामध्ये आम्ही असुरक्षित आहोत. असुरक्षित कोणत्या बाबत? आम्ही अनेक दारिद्र्याच्या बाबत असुरक्षित आहोत, अन्नाच्या बाबत असुरक्षित आहोत, पर्यावरणाच्या बाबत असुरक्षित आहोत. आम्हाला इथे राहावंसं वाटत नाही अनेक लोकांना. त्याचं कारण असं आहे की या देशात पर्यावरणाच्या गोष्टींनी ढासळलेली व्यवस्था दिसून येते. इथलं त्यामध्ये दारिद्र्य असो, अर्थकारण असो, समाजकारण असो, सगळ्याच गोष्टीमध्ये ही व्यवस्था कुठेतरी डिस्टर्ब झालेली आपल्याला दिसून येते. या व्यवस्थेची, या समाजाची घडी बसवणं आवश्यक असेल. त्याच्यासाठी आपण मतदान हे व्यवस्थित करणं गरजेचं आहे. ह्या मतदान करत असताना त्यातल्या त्यात ही भारतीय संविधान हे धर्मनिरपेक्ष संविधान आहे किंवा हा देश धर्मनिरपेक्ष आहे, लोकशाही आहे, गणराज्य आहे. मग अशा वेळी आपण विचार करताना, मतदान करत असताना सर्वात महत्त्वाचं की माझला कशी व्यवस्था पाहिजे आहे. त्यासाठी माझ्या मतदान करताना माझा धर्म आड येता कामा नये, माझी जात आड येता कामा नये, माझी सामाजिक पार्श्वभूमी आड येता कामा नये. ही अशा प्रकारची ही निष्पक्ष अशी लोकशाही आपल्याला प्रस्थापित करावी लागेल. आज रोजी या देशामध्ये धर्मांधता वाढलेली आहे, जातीयता वाढलेली आहे भरपूर, आणि हीच कारण आहे की आज आपल्याला मोठ्या प्रमाणात लोकशाहीचं या ठिकाणी उल्लंघन होताना किंवा त्याच्यामध्ये संपताना दिसून येते आहे. सातत्याने एकाच पक्षाला आपण त्यामध्ये सत्ता देत राहू तर नक्कीच आपल्याला अधोगतीकडे आपण जात राहू असं आपल्याला लक्षात येईल. त्यामध्ये मी म्हणत नाही की केवळ काँग्रेसलाच सरकार दिलं पाहिजे. कोणत्याही पक्षाला आपण सरकार देऊ शकतो किंवा सत्ता देऊ शकतो. ते म्हणतात ना, म्हणजे चांगल्या एका तज्ज्ञांनी म्हटलं आहे की कोणालाही ओळखायचं असेल तर त्याला सत्ता द्या, त्यावरून त्याची नैतिकता समजायला येईल. म्हणून आपल्याला ओळखावं लागेल. अपक्ष जरी असेल त्यालासुद्धा ओळखावं लागेल. कार्याला महत्त्व द्या. त्यामध्ये त्याचं काही महत्त्वाचं त्यामध्ये सामाजिक कार्य असेल, राजकीय किंवा अनेक गोष्टींचं कार्य असेल, त्याला आपण मतदान करताना लक्ष देणं गरजेचं आहे. आता नुकत्याच लगेचच या फेब्रुवारी महिन्यामध्ये त्यामध्ये ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होईल, जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायतींच्या सुद्धा निवडणुका होईल. या निवडणुकांमध्ये किमान ग्रामीण मतदारांनी सुद्धा लक्षात घेणं गरजेचं आहे की मी मतदान कोणाला करेल, की पैसे घेऊन मतदान करणार का, किंवा कोणत्याही प्रलोभनाला बळी पडून मी मतदान करणार का, माझी जात बघून मतदान करणार का, किंवा मी माझी धर्म बघून मतदान करणार का. या गोष्टींचा आपण अगोदर विचार करायला पाहिजे. ही आजची आपल्या या समाज व्यवस्थेपुढची आणि त्यामध्ये राजकीय व्यवस्थेपुढची विचार करण्यासारखी गोष्ट आहे. तर या निमित्तानं मला इतकंच सांगावंसं वाटेल की आपण नक्कीच ही सक्षम लोकशाही बनवावी. मला कोणत्याही सरकारला किंवा कोणत्याही पक्षाला किंवा कोणत्याही आघाडीला, युतीला त्यामध्ये दोष द्यायचा नाही आहे. आपापल्या ठिकाणी आपापले त्यामध्ये दोष आपण शोधणं गरजेचं आहे. कोणालाही पराभवाची त्यामध्ये आपल्याला दोष द्यायचा नाही आहे. तर कोणालाही आपल्याला त्यामध्ये घोळ करतायत तर ठीक आहे, ते त्यांच्या जागी व्यवस्थित असेल. पण काँग्रेसही यामध्ये सत्तेत होतं यापूर्वी. काँग्रेसनेही तेच केलं जे भाजप आज करत आहे. हे काही वेगळं नाही आहे. गेली 60-70 वर्ष काँग्रेसने तेच केलं ना. ईव्हीएम कोणी आणलं? ईव्हीएम होता काँग्रेस सरकारने आणलं. भाजप सरकार त्याला आता चालवते आहे. म्हणजे याचा अर्थ कोणत्या सरकारला दोष द्यावा किंवा कोणत्या व्यवस्थेला दोष द्यावा. जे पूर्वी ईव्हीएमला विरोध करत होते ते आज ईव्हीएमला सपोर्ट करतात, आणि ते जे ईव्हीएमला पूर्वी सपोर्ट करत होते ते आज ईव्हीएमला विरोध करतात. हेच चालत राहील. आणि ही लोकशाही नाही तर लोकशाही आणि पुसून टाकणारी लोकशाही. कारण या ठिकाणी मतदान करत असताना तुमच्या बोटावरची शाही सुद्धा आता मिटून जाते, लगेच मिटून जाते. पूर्वीची शाही ही साधारण 72 तासापर्यंत राहायची, ती शाही आता संपते आहे. म्हणजे याचा अर्थ लोकशाही सुद्धा ढासळते आहे का? कारण या लोकशाहीचे 4ही स्तंभ उद्ध्वस्त होताना आज दिसून येतात. याबाबत आपण जनतेनं विचार करणं गरजेचं आहे. धन्यवाद.